डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत. कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी सकाळी 10 वाजता अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण, नंतर चवदार तळ्याचे पाणी आणणे, दुपारी 12 वाजता जेवण, दुपारी 3 वाजता मनुस्मृती दहन, त्यानंतर पुन्हा तळ्यावर जाऊन पाणी आणणे, 7:30 वाजता अल्पोहार व कीर्तन, तर दिनांक 26 डिसेंबर 1927 रोजी सकाळी 10 वाजता सुधारणाविषयक ठराव संमत करणे, चवदार तळ्याचे पाणी आणणे, दुपारी 12 वाजता जेवण, दुपारी 3 वाजता मानवाधिकार जाहीरनामा ठराव संमत करणे, संध्याकाळी 7:30 वाजता अल्पोहार व कीर्तन असा क्रम ठरलेला होता. सर्व लोकांना विनयाने शांततेने वागण्याची सूचना पत्रकामध्ये करण्यात आली. दिनांक 23 डिसेंबरपासून लोक महाडला येण्यास सुरुवात झाली. सकाळी 25 तारखेपर्यंत 15 लाख सत्याग्रही महाडमध्ये आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महाडकडे प्रयाण. मोटार प्रवासात अडथळे येतील, त्यामुळे बोटीने प्रवास करून महाडला येण्यासाठी सहकाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक 24ला मुंबईहून बोटीने निघाले. रात्री कोलमांडला येथे मुक्काम झाला. दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी सकाळी आंबा बोटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी दासगाव येथे 2:30 वाजता पोचले. तिथे कलेक्टरांनी बाबासाहेब यांना महाडमध्ये आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक फेरेंट यांना पाठविले. त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब मोटारीने महाडला आले. इतर सहकारी व डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वागताला जमलेल्या हजारो लोकांना भाई अनंतराव चित्रे यांनी मिरवणुकीने शांतपणे महाडला आणले. दिनांक 25 डिसेंबर 1927ची मानवमुक्ती सत्याग्रह परिषद. दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी परिषदेच्या कामकाजास 4 वाजता सुरुवात झाली. सुरुवातीस परिषदेसाठी आलेल्या संदेशाचे वाचन झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानवमुक्तीचे क्रांतिकारी भाषण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानवमुक्तीचे क्रांती भाषण. आम्हीही माणसे आहोत या भाषणाचा संक्षिप्त गोषवारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिकारी भाषणात हिंदू धर्मातील असमानतेची चिन्हे सांगताना म्हणाले, हिंदू धर्मातील बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी व भेटीबंदी या 4 प्रकारच्या बंदी लोकांना त्यांचा दर्जा कोणता आहे हे दर्शविण्यासाठी घातलेल्या आहेत. अर्थात या सहवासाच्या मर्यादा म्हणजे असमानतेची चिन्हे आहेत. 2. चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना का पिऊ देत नाहीत हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, कारण हेच की शास्त्रांनी असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यात पाणी भरू देऊन त्या जाती आपल्या समान आहेत असे मान्य करण्याची त्यांची इच्छा आहे नाही. 3. आम्ही पण माणसे आहोत हे सिद्ध करायचे आहे. हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की आज पावे तो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतं तर तुम्ही आम्ही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जायचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जायचे आहे. म्हणजे ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोखण्यासाठीच बोलावण्यात आली आहे हे उघड आहे. फ्रेंच राष्ट्रीय सभेच्या कामगिरीबद्दल. डॉक्टर बाबासाहेब भाषणात फ्रेंच राष्ट्रीय सभेच्या कामगिरीमुळे फ्रान्स देशाचे कल्याण झाले आहे असे नव्हे तर साऱ्या युरोप खंडाचे कल्याण झाले आहे. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.